उगे काही क्षण उरले आहेत, त्याचा मिनिटाचा अपडेट, क्षणाक्षणाचा अपडेट आम्ही तुमच्या समोर घेऊन येणार आहोत। महाराष्ट्रातल्या एका ऐतिहासिक अशा निकालाची प्रतीक्षा फक्त महाराष्ट्रालाच नाही, फक्त राजकीय पक्षांनाच नाही, तर संपूर्ण देश या निकालाकडे अत्यंत उत्सुकतेने बघतोय। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच कदाचित अशा प्रकारचा एक निकाल दिला जाईल, नवे देशातल्या इतिहासात असा एक निकाल आपण समोर आपल्या येणार आहे। हा निकाल ऐतिहासिक असणार आहे असं स्वतः राहुल नार्वेकर म्हणालेत, विधानसभेचे अध्यक्ष। त्यांच्या समोर गेले काही दिवस ही सुनावणी सुरू होती। सुप्रीम कोर्टाने मे महिन्यात दिलेल्या निकालानंतर आता या अवघ्या काही क्षणांमध्ये हा निकाल आपल्या समोर येणार आहे। महाराष्ट्रातला सत्ता संघर्षाचा हा एक महत्त्वाचा टप्पा, निर्णायक टप्पा आता येऊन ठेपलेला आहे। एकनाथ शिंदे, एकेकाळचे उद्धव ठाकरेंचे अत्यंत निकटवर्तीय विश्वासू, यांनी जून 2022 मध्ये बंड केलं। त्यांच्या भाषेत सांगायचं तर उठाव केला, आणि या उठावानंतर महाराष्ट्राचं राजकारण एका वेगळ्या दिशेनं आपल्याला जाताना दिसलं। एक फार ऐतिहासिक ही केस यासाठी आहे कारण पक्षांतर बंदी कायद्याचा पुढच्या काळामध्ये कशा प्रकारे त्याचं इंटरप्रिटेशन केलं जाईल याचा देखील आजच्या निकालावरती परिणाम होणार आहे। पक्षांतर बंदी कायदा जो एकेकाळी आयाराम गयाराम संस्कृती राजकारणातली ज्याला म्हटलं जायचं, त्या संस्कृतीला चाप बसेल का किंवा त्याच्यात अधिक क्लॅरिटी येईल या निर्णयातून स्पष्ट होणार आहे। अवघ्या काही क्षणांमध्ये अर्धा तासानंतर राहुल नार्वेकर येतील। त्यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त, त्यांच्या सरकारी बंगल्यासमोर, अधिकृत बंगल्यासमोरचा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। विधान भवनासमोर आणि महाराष्ट्रात जिथे जिथे या बातमीच्या प्रतिक्रिया आपल्याला मिळू शकतात, म्हणजे मुख्यमंत्री दौऱ्यावरती आहेत, त्यांची सभा होणार आहे हिंगोलीला, तिथे मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी असणार आहेत। कारण स्वतः एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे त्या 16 आमदारांपैकी एक आहेत ज्यांच्या विरोधात अपात्रतेची सुनावणी किंवा त्याचा निकाल थोड्याच वेळात येणार आहे। गेले काही महिने ज्या प्रकारची सुनावणी, साक्षी, उलट तपासण्या झाल्या, 2 लाखाहून अधिक कागदपत्र इथे सादर करण्यात आली आहे पुरावे म्हणून, आणि त्यासाठीच हा निकाल महत्त्वाचा ठरतो। महाराष्ट्राच्या राजकीय आपण संपूर्ण इतिहास बघितला तर महाराष्ट्रात बंड उठाव हा काही नवीन नव्हता, पण या निकालाने अनेक नवीन प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि त्याच्यातून एक जी सिच्युएशन तयार झालेली आहे ही पुढची अनेक वर्ष खरं तर बघितलेलं, म्हणून हा हिस्टॉरिकल आणि माइलस्टोन असा निकाल आहे। असे अनेक निकाल आपण बघतो ज्यांचा देशाच्या राजकारणावरती परिणाम झाला आहे, तसा आपल्याला बघायला मिळतील। आपल्यासोबत ही चर्चा पुढे सुरू करण्यापूर्वी क्लॅरिटी घेण्यासाठी, थोडीशी उजळणी करण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम फोनवर आपल्यासोबत जोडले गेलेत। निकम सर, आपण अनेक वेळा याविषयी चर्चा केली, आज थोडीशी उजळणी करायची आहे आपल्याला प्रेक्षकांसाठी, आणि तुमचं एक मत जाणून घ्यायचं की कुठल्या दिशेने हा निकाल जातो। अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत, ज्याच्यामध्ये कदाचित इकडची बाजू अपात्र ठरेल, तिकडची बाजू अपात्र ठरेल, पण साधारणपणे तुम्ही ही हिअरिंग खूप क्लोजली फॉलो केली आहे, तुमचं साधारणपणे काय विश्लेषण आहे? किती महत्त्वाचा हा निकाल आहे? पूर्ण जर आपण 10वं शेड्यूल बघितलं, पक्षांतर बंदी कायद्याच्या बाबत बघितलं, तर किती महत्त्वाचा वाटतो हा निकाल जो पुढच्या काही मिनिटात येणार आहे? नाही, नुसता ऐतिहासिक निकाल नाही तर अध्यक्षांची ही तारेवरची कसरत असेल। हो, कारण असं आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने जो एकमुखी निर्णय दिला आहे आणि त्यात जी काही निरीक्षणं महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवरती निकालपत्रात म्हटलेलं आहे, त्याचा बॅलन्स ठेवून आणि अध्यक्ष त्यांच्या समोर आलेला पुरावा, तोंडी आणि लेखी पुरावा, विधिमंडळात काय घडलं, या सगळ्या बाबींचा त्यांना विचार करून हा निकाल द्यावा लागणार आहे। आपण म्हटलं त्याप्रमाणे निश्चितपणे याचे पडसाद भविष्य काळात देखील कायम राहतील, परंतु सर्वोच्च न्यायालयात कदाचित त्यांना कोणाला या निकाल असमाधानकारक वाटत असेल ते सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात। साधारणतः सर्वोच्च न्यायालय विधिमंडळाच्या कारभारात किंवा विधानसभेच्या अध्यक्षांच्या निकालात हस्तक्षेप अपवादात्मक परिस्थितीत करतात। आता ही अपवादात्मक परिस्थिती आहे का नाही हे निकालपत्राचं वाचन केल्यानंतरच कळू शकेल, परंतु आपण म्हणतात त्याप्रमाणे हा निकाल एक महत्त्वपूर्ण निकाल ठरणार आहे। सर, एक आपण जेव्हा चर्चा करायचो मागे, त्यात पक्षांतर बंदी कायद्यातला एक जो महत्त्वाचा घटक होता किंवा जो सगळ्यात महत्त्वाचा एक पॅरामीटर किंवा क्रायटेरिया मानला जातो, तो म्हणजे व्हॉलंटरीली गिव्हिंग अप मेंबरशिप ऑफ अ पार्टी। या अनुषंगाने स्वतःहून एखाद्या पक्षाच्या आमदाराने, लोकप्रतिनिधीने पक्ष स्वतःहून स्वेच्छेने सोडणे
ही बाब तुम्ही पक्षांतर विरोधी बंदी कायद्यात फार महत्त्वाची मानली जाते. तुम्ही पक्षविरोधी कारवाई केली आहे आणि त्या अनुषंगाने पक्षाला तो अधिकार मिळतो. हा त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा आणि याच्यावर खूप खल झाला, खूप चर्चा झाली. या सगळ्या केसमध्ये तुमचा एकंदरीत सगळा अभ्यास बघता व्हॉलंटरीली गिव्हिंग अप मेंबरशिप ऑफ अ पार्टी हा मुद्दा ह्याच्यात किती कळीचा ठरू शकतो? निश्चितपणे, कारण 21 जून ही फार महत्वाची तारीख आहे. कारण 21 जूनला हे सत्ता संघर्षाचं सगळं नाट्य सुरू झालं आणि त्यावेळेला आपल्याला कल्पना असेल की 21 जूनला सुनील प्रभू यांनी जो व्हीप जारी केला होता की तुम्ही तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या निवासस्थानी, वर्षा निवासस्थानी हजर राहा, त्याला हजर राहिले नाहीत 16 आमदार आणि गुवाहाटीला निघून गेले 16 आणि इतर काही आमदार. आता त्या अनुषंगाने झिरवळ यांनी अपात्रची नोटीस काढली होती. अध्यक्षांना हा निर्णय घ्यावा लागेल की त्या 21 जूनच्या नोटीसमध्ये जी कारणं नमूद केली होती त्या कारणं आणि झिरवळांची कारणं, त्या अनुषंगाने झिरवळांच्या नोटीसमधली जी कारणं आहेत ती डाव्या परिशिष्टानुसार अपात्र संदर्भात लागू होतात का, हा महत्वाचा मुद्दा आहे. किंवा गुवाहाटीला गेले म्हणजे आपोआप संपुष्टात येतात, अशा प्रकारचा युक्तिवाद ठाकरे गटाने जे हे केलेलं आहे त्यावरती त्यांचा निर्णय काय असू शकतो हे महत्वपूर्ण आहे. पण सर, याच्याबाबत जे आर्ग्युमेंट केलं जात होतं की पक्षामध्ये व्हीप कुठल्या परिस्थितीमध्ये लागू करावा याच्याविषयी पण बरीच चर्चा झाली. म्हणजे व्हीप तुम्ही फक्त सेशन चालू असताना करावा की बाहेर करावा आणि मग पक्षाचे अधिकार कोणाकडे, हाही त्याच्यामध्ये मुद्दा आला होता. दोघांच्या काउंटर कंप्लेंट्स आहेत. हा एक त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा की कुठल्या परिस्थितीमध्ये व्हीप लागू करता येतो, कारण तो याच्यामध्ये कळीचा मुद्दा ठरेल. बरोबर आहे, कारण आज याच्यामध्ये ही स्पष्टता नाहीये डाव्या परिशिष्टामध्ये की व्हीप केव्हा जाहीर लागू होतो. परंतु नावा परिशिष्टाचे जे 2 कलम आहे त्यातील जर स्वतःहून तो पार्टी सोडून गेला असेल किंवा विधानसभेच्या मसुद्याच्या आदेशाच्या विरुद्धाने मतदान केलं असेल किंवा विदाऊट परवानगी तो गैरहजर राहिला असेल आमदार, तर ते नावं डिस्क्वालिफिकेशन त्याचं अपात्रता सुरू होते. तर तशी परिस्थिती या 16 आमदारांच्या बाबतीत घडली होती का नाही, आणि घडली असल्यास अपात्र होतात का, आणि घडली नसल्यास का घडली नाही, याचा खुलासा आपल्या निकालपत्रात अध्यक्ष करतील. सर, तुम्हाला कल्पना, तुमच्याकडे थोडा वेळ कमी आहे, पण तरी सुद्धा अशा म्हटलं तर की 4 शक्यता आहेत वर्तवल्या जातात वेगवेगळ्या. कोणाचं म्हणणं की शिंदे अपात्र ठरले तर, किंवा उद्धव ठाकरेंचा गट अपात्र ठरला तर, किंवा काहीच निकाल दिला नाही तर, किंवा आणखी काय तुमच्या लेखी कुठल्या कुठल्या शक्यता आता समोर येतात? नाही, माझ्या मते हा निकाल अध्यक्ष कभी खुशिया कभी गम असा प्रकारचा राहील. कारण असं आहे की दोन्ही बाजूंनी एकमेकावरती काउंटर डिस्क्वालिफिकेशनचे पिटिशन दाखल करण्यात आले. त्याच्यामुळे अध्यक्ष काही पिटिशन तांत्रिक कारण, म्हणजे विशेषतः व्हीपच्या आदेशाची बजावणी झाली नाही, व्हीप तो ऍड्रेसवरती पाठवला नाही, त्यांना बचावाची संधी देण्यात आली नाही डाव्या परिशिष्टानुसार, त्या काही तांत्रिक बाबीचा आधार घेऊन काही पिटिशन डिसमिस करण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. निकाल कोणाच्या बाजूने लागेल याचं भविष्य आज नाही सांगता येणार. परंतु एक मात्र खरं आहे की अध्यक्षांच्या दृष्टिकोनातून देखील हा आजचा प्रसंग महत्वपूर्ण ठरेल. ठीक आहे निकम सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून ही प्रतिक्रिया आमच्यासाठी दिलीत आणि आपण परत थोड्या वेळानंतर बोलणार आहोत, कारण त्याच्यानंतर कदाचित आपल्याकडे अजून जास्त विषय आणि आणखी जास्त मटेरियल असेल बोलण्यासाठी. खूप खूप धन्यवाद निकम सर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.